Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नगरच्या राहुरीमधील नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाला, मात्र त्यांच्या प्रवेशानंतर भाजप पदाधिकाऱ्याची एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात तनपुरे यांनाच त्यांच्या प्रवेशाबद्दल भाजप पदाधिकाऱ्यानं इशारा वजा दम दिलाय. पाहूया. ईडीग्रस्त नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांनी विकासाचा दावा करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपात दाखल झाल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा विकासाचा वायदा ते करत असले तरी त्यांच्या प्रवेशानंतर भाजप आयटी सेलच्या एका पदाधिकाऱ्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होते. म्हणजे एकीकडे तुतारी सोडून कमळ हाती घेणारे तनपुरेंचे समर्थक सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेशाचा दावा करतायत आणि त्याच तनपुरेंच्या प्रवेशावर भाजप समर्थकच तनपुरेंना आता गपगुमान हिंदुत्वाचं काम करायचं म्हणून इशारा वजा दम देतायत. प्रसाद वागते पाटील नावाच्या अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली. बायोमध्ये संबंधित व्यक्ती भाजप आयटी सेलचा सहसंयोजक आहे आणि त्या खात्यावरच्या पोस्टनुसार तनपुरे भाजपमध्ये आले आहात त्याबद्दल अभिनंदन. विचार समजून घ्या, ध्येय धोरण समजून घ्या. तुमच्या मामाची टिमकी इकडे वाजवायची नाही, पुरोगामी टिमकी वाजवायची नाही. गपगुमान हिंदुत्वासाठी काम करायचं. रेशीमबागेत जाऊन एकदा डोकं टेकून यायचं. ते राष्ट्रवादी हे फालतू जातीवादी ब्रिगेडी कल्चर इकडे घेऊन यायचं नाही. इकडे भाजपचे कार्यकर्ते दादा दादा करणारे नाहीत. विचारांच्या विरोधात गेलं की इकडे मजबूत बांबू देतात. व्यवस्थित ऑनबोर्डिंग करून घ्या, समजून घ्या. एकीकडे भाजपचे आयटी सेलचे पदाधिकारी आमदार राहिलेल्या तनपुरेंना भाजप प्रवेशाबद्दल अभिनंदन करतानाच इशारा वजा दम देत आहे आणि दुसरीकडे तनपुरे जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगतायत. आणि आमच्या तालुक्याला 2 आमदार लाभत आहेत. त्याच्यामुळं कामाचा तालुका आमचा जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा राहील. असं 2 आमदार असल्यामुळं कामाचं बी जी कामं खोळंबले होती ती कामं होती ना आता लोकांची बी, आणि थोडा वंचित राहिला होता कामापासून आम्ही. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.